उजळले भाग्याता उजळले भाग्याता उघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला किंवा जोडीला तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला विठाला 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 हरा विठाला विठाला हरा विठाला विठाला कुंडली कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज व्यंकटरमणा 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 समचरण सरोजो सांद्रणीला बुदाभम जगननीत पाणी मंडलम मंडलानाम तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदै धवलहास्यं विठ्ठलं चिंतयामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वार्तात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पांडुरंगाकारो प्रथमनमना पांडुरंगाकारो प्रथमनमना पांडुरंगाकारो प्रथमनमना पांडुरंगाकारो प्रथमनमना दुसरे चरण संकटिया दुसरे चरण संकटिया दुसरे चरण संकटिया Santa Cruz
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण. श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता श्री गुरु सारी खा आस्था पाठी राखा. श्री गुरु सारी का श्री गुरु सारे का आस्था पाठी राखा. श्री गुरु सारी का आस्था पाठी राखा. श्री गुरु सारिका श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा. श्री गुरु सारिका इतराच्या लेखा कोण करे, इतराच्या लेखा कोण करे. सारिका आस्था पाठी राखा. श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा. गुरु सारिका आस्था पाठी राखा. श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा. पाठी राखा. श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा. इतराच्या लेखा कोण करी राजयाची कांता. काय भीक मागे मनाचिया जोगे सिद्धी पावे. आज या पवित्र पावन नगरीमध्ये मौजे बोहिरा तालुका जिल्हा लातूर या पवित्र नगरीमध्ये आपण चिंतन सेवा करत आहोत. आज भगवान श्री तिरुपती बालाजी व्यंकटरमण गोविंद यांच्या दरबारामध्ये आपण चिंतन सेवा करत आहोत. पंचकृषीतून आलेली सर्व भाविक मंडळी, पाहुणे मंडळी, गावातील सर्व श्रोते मंडळी, गावातील महिला, बाहेरगावच्या माता भगिनी सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजची चिंतन सेवा आहे. आज या ठिकाणी माझ्यासोबत आलेले श्री हरिभक्तपरायण गुरुवरे सतीशजी महाराज पवार, शिवाजी मामा मोरे कारसा, वैजनाथ महाराज माळंगीकर, माझ्यासोबत आलेले सर्व परिवार. आज या कार्यक्रमाचं नियोजन आमच्या गोपाळ महाराजांनी केले. इतकी पळापळी राहते महाराज. मी लातूरच्या पलीकडे असताना गुरु आमच्या गोपाळ महाराजांनी सांगितले भजन चालू करायचं. मी म्हणलं नाश्ता केला तरी नाही चालतंय. ही माणूस काल साताऱ्यामध्ये दुपारी जेवलेला माणूस आहे. विठाला विठाला विठाला. आता उगाच सांगू नाही. लोक म्हणत असतात महाराज लोकांची मजा आहे. माझ्याकडे आम्हाला कोण असतील ती सांगतो. साताऱ्यामध्ये काल दुपारी जेवलो महाराज 11:30 वाजता. आतापर्यंत चहाच पीत आलो. महाराजाला सांगितलं होतं नाश्ता करायची इथं आल्यानंतर, पण आमच्या मालकाने सांगितलं, म्हणलं नाही नाही वेळ झाला आहे. मी 8 वाजता घरून निघालो असं म्हणलो होतो महाराज, पण माझ्या मागं दुसरीच पळापळी लागली. दुसरी म्हणजे तुम्हाला काय वाटण्या केल्या का कोणाच्या, काय सोयरी केली? वाटण्याही नाही केल्या, सोयरी की नाही केली, पण मंदिरातच बोलत होतो विठाला. आजच्या या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे. गेल्या 3 वर्षापासून मूर्ती स्थापना झाली, बरेचसे दिवस होऊन गेली महाराज, पण मला वाटतं असं कीर्तन भजनाचा कार्यक्रम 3रं वर्ष आहे. आले बरोबर. आणि बळीराम लकडे यांनी या ठिकाणी 1977ला या कार्यक्रमाची सुरुवात केली महाराज. बघा किती तप झाले. बारचोक
48 4 तप होऊन गेले महाराज. आपल्या जीवनामध्ये 12 दिवस आपण कुठलं केलेलं काम कडलं जात नाही. 12 दिवसात 13व्या दिवशी दुसरंच काहीतरी घडत आहे. पण या लकडे परिवाराने आणि त्यांचे जे परिवार आहे महाराज, श्री हिरालाल तात्याराव लकडे या भाविकाकडून लकडे परिवार यांच्याकडून या कार्यक्रमाचे आयोजन आहे. आणि पंचकृषीतील सर्व गुणवान मंडळी आहेत महाराज. माझे गुरुबंधू श्री दिलीप महाराज हेडे, आज नवीन बघितलं महाराज गाव तुमचंही 75% आयुष्य संपलं आणि माझंही संपलंय. पण इतके दिवस लागलं महाराज. मी नेहमी करता सांगत असतो, ही जी आपलं ऐश्वर आहे महाराज, कुठलंही असू द्या, परमार्थातलं असू द्या का प्रपंचाचं असू द्या, दमन आलेलं ऐश्वर चांगलं राहते. दमादमानं गोड लागते महाराज. पण आजची आज महाराज झाला, दुसऱ्या वर्षी संपला. असं तुम्हाला किती महाराज मी दावीन. विठाला 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 विठाला. मी नेहमी करता सांगत असतो, जीवनातलं जे ऐश्वर आहे महाराज, खरं ऐश्वर हे आपली वागणूक आहे. गुरुजी, मी नेहमी करता सांगत असतो, आताच आमच्या रवी महाराजांना सांगितलं, मी गेल्यानंतर आमचे काकाजी मला खुर्ची टाकत होते. मी म्हणलं मी खुर्चीवरला महाराज नाही. हां, अगोदरच सांगितलं, महाराज एवढे 8 तासाचे महाराज नाहीत. मी आता सांगितलं आमच्या आईसाहेबाला, अच्युत महाराजही लकडे परिवारातलाच महाराज आहे. विठाला 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 विठाला. जगद्गुरु तुकोबारायचा 4 चरणाचा अभंग आहे महाराज. दिडक्या पद्धतीचा अभंग आहे महाराज. मी तुम्हाला पाहिल्यासारखं वाटतं. कुठलं गावचं? इथलेच आहेत का? असं आहे का? आता सर्वांचे नाव माझ्या माहितीने काही मला पाठ नाहीत, घरी ओळख नाही जवळजवळ बरं का. आता ही परिवारातली कोण पाहुणे असतील, कोणी गावातली भजनी असतील, माफ करा. आमचे हरिभक्ती म्हणाले लकडे महाराज, माऊली महाराज लकडे. वा, कीर्तन वगैरे करता का नाही? हां, गायन का? बरं बरं. आता कीर्तनाला सुरुवात केली तर चालते, काय अडचण आहे. मी नेहमी करता सांगत असतो, गुरुजी, कीर्तनकार मृदंग वाजवून कीर्तनकार झालेला चांगला. कीर्तनकार मृदंग वाजवणारा कीर्तनकार झालेला चांगला. एक दुसरं सांगतो, गायक होऊन कीर्तनकार झालेला चांगला. तुम्हाला महाराज एवढं कसं काय सांगता? आमच्या परिसरामध्ये असे काही महाराज आहेत महाराज. मी कोणाची निंदा करतो, कमी समजतो असं नाही. पुंडली म्हणल्यानंतर ज्ञानदेव तुकाराम शेवट व्हायला पाहिजे का नाही? पुंडलीचा अर्ध्यातच महाराज असं करतात. मग त्यांना असं म्हणायचं, मृदंग वाजवून झालेले नाहीत किंवा गायन करून झालेले नाहीत. विठाला तिडक्या पद्धतीचा अभंग आहे, 4 चरणाचा अभंग. आज आपण भगवंताच्या समोर चिंतन करायचं आहे. 15-20 मिनिट वेळ झाला महाराज. पण नवदर अगोदर असावं का वराड अगोदर असावं का? सांगा तुमचं काय म्हणणं आहे. हां, दोन्ही संगत. मग दोन्ही संगतच होती की वराड पुढे पुढे होतं, नवरदेव मागं मागं होता. गोपाळ महाराजांनी लातूरच्या पलीकडे असताना सांगितलं भजन सुरुवात करायचं का? मी म्हणलं नाश्ता राहिला तरी चालते, भजन चालू करा. सर्व आम्ही एकदाच आलो महाराज. गुरुजी आले, हे कारशाची मंडळी, हे आमचे सतीश महाराज, सर्व मंडळी एकाच वेळेला आपण आलो. चला, जगद्गुरु तुकोबारायचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनामध्ये जे काय आनंद झाला याचं चिंतन आहे अभंगामध्ये. एक वाक्य आहे का, आपल्याही जीवनामध्ये आनंद होतो महाराज, पण आपल्या जीवनातला आनंद टिकत नाही. लक्षात घ्या. सकाळी 10 वाजता झाला आनंद 10:30 वाजता कधी संपून जाईल काही सांगता येत नाही. लगेच एखादी आनंदाची बातमी आपल्याला ऐकायला मिळाली, लगेच लगेच दुःखाची मिळते. आपल्या जीवनामध्ये नेहमी करता सांगत असतो, आनंद तर नाहीच महाराज. आपल्या जीवनामध्ये आनंद किती आहे महाराज? आपल्या जीवनामध्ये नेमकं सुख किती आहे सांगा? आपल्या जीवनामध्ये दुःख किती आहे महाराज? दुःख पर्वता येवडे, दुःख पर्वता. बोला महाराज. आता इथं मला वाटतं छोटं कोणीच नाही, बार काय की जो आंब्याच्या झाडा लागते का बाबळीच्या रे? जो माहिती आहे कशाला म्हणतात? हा, माहिती आहे?
गुरुजी कॉपी करू नका. सांग बर, जाऊ कशाला म्हणतात? माहिती नाही ते लेकराला काय माहिती आहे. आपल्या जीवनामध्ये किती सुख आहे महाराज, जवळ एवढं, आणि दुःख किती आहे, पर्वत. तरी सुद्धा माणसं एवढी उन्मत्त झाली महाराज. जीवनामध्ये आनंद झाल्यानंतर कितीतरी दुःख येतात, तरी पण माणसं एकमेकाला विसरतात. एक वाक्य सांगतो, आपल्या जीवनातले ऐश्वर्य, आपल्या जीवनातलं सुख किती, एक चिंतन सांगतो. विठाला एक जुन्या काळातलं सांगतो महाराज. एक राजा होता. ऐश्वर्य किती पट आपल्यापाशी टिकून राहतं आणि कधी निघून जातं हे काही एक सांगता येत. एक राजा होता. त्या राजाच्या जीवनामध्ये राजाने, ऐश्वर्य संपन्न होता राजा महाराज, उगा नावाचा राजा नव्हता. मी मागेही सांगितलं होतं महाराज, कुठेही कीर्तनामध्ये सांगत असतो, आमच्या परिसरामध्ये एक असा एक राजा आहे, आणखी सुद्धा राजासारखं वजन आहे. मी गावाचं नाव नाही सांगत. ज्या व्यक्तीला महाराज रेल्वे थांबायची ना, आलेत का रेल्वे अगोदर बघून नंतर हालायची. वाक्य आहे का? रेल्वे समजा कदाचित घोड्यावर जर तांबडा फेटा दिसला तर रेल्वे हल्लेली उभा राहायची महाराज, त्याला राजा म्हणत असतात. विठ्ठल इतका ऐश्वर्य संपन्न राजा. राजा भोजन करत असताना सोन्याच्या ताटामध्ये जेवायचा. आता नाही ते शक्य झालं असतं. सोन्याच्या ताटामध्ये चांदीच्या वाट्या आणि चांदीचाच ग्लास असायचा. नित्यनेमाने भोजन करायचं महाराज. ज्या वेळेला राजा भोजन करायचा त्यावेळेला आईसाहेब समोर बसलेले असायचे. राजा सांप्रदायिक राजा होता. एक वाक्य ऐका, आता सुद्धा राजा आहेत महाराज. माऊलीच्या सोहळ्यामध्ये बरेचसे मंत्री वाटचाल करतात. माऊलीच्या सोहळ्यामध्ये मी नाव नाही कोणाचं सांगत, मी कुणाच्याच पक्षाचा नाही महाराज. मी भगवान श्री ज्ञानोबरायाच्या तुकोबरायाच्या पक्षाचा महाराज आहे. त्याग्रस्ताने जेवत असताना भोजन करायचे आणि विधी करायची महाराज. आता मला सांगा, इथं हातवरी करून सांगा, बाकीचे नाही. टाळकरेली श्लोक म्हणल्याशिवाय भोजन करत नाही, असं कोण कोण टाळकरी सांगा बरं. वा, दोन नाहीच तर बळ कसा जमल होय. गुरुजी म्हणाले सतीश गुरुजीला हातवरी करा. एक वाक्य आहे का, श्लोक नका म्हणू, पण एक जगद्गुरु तुकोबाराचे 4092 अभंग आहेत महाराज, त्यातला एक अभंग म्हणून भोजन चालू करा. काही अडचण नाही. तुम्ही म्हणाल महाराज नैवेद्य असला तर कधी जेवा होत का? चांगलं भोजन करा असलं, पुरणपोळीचा स्वयंपाक असा मग ते साजतंय. चटणी भाकर असू द्या. माता भगिनीला एक विनंती आहे, आपल्या घरी रोज जे आपण नित्यनियमाने करतो जेवायला महाराज, चटणी भाकर असू द्या, ताट करा. आपल्या पतीला वाढलेला असू द्या, आपल्या मुलाला वाढलेला असू द्या, तेच ताट घ्या महाराज आणि भगवंताच्या समोर जा आणि जे काही चटणी भाकरी असेल ते नैवेद्य भगवंताला द्या. आणि तिथे गेल्यानंतर एक सुंदर असा एक अभंग आहे महाराज, ती अभंग म्हणा जा. केशवा माधवा गोविंदा गोपाळा, जेवी तो कृपाळा पांडुरंगा, अच्युता वामना दशरथ नंदना, जेवी तू बा कृष्णा पांडुरंगा, कृष्ण विष्णू हरी मधुसूदन मुरारी, जेवी तू नरहरी पांडुरंगा, आयशे गलानी करिता विठ्ठल पावला, नैवेद्य जेविला नाम याचा, अच्युता वामना दशरथ नंदना, जेवी तू बा कृष्णा पांडुरंगा. हे अभंग म्हणा महाराज, नंतर भोजन करायचा. पण यामध्ये एक थोडं आमच्या घरी थोडी अटकल चालू झाली आहे. तुम्ही म्हणाल कोणती महाराज? ताट मला भोजन वाढल्यानंतर आमच्या घरचे म्हणतात तुम्हाला शिलोक येते, तुम्ही देवाला नैवेद्य द्या. बरं आहे काही? माझ्या घरी म्हणतात महाराज, ताट तयार करतात पुन्हा म्हणतात जावा देवाला, तुम्हाला ते शिलोक अभंग येते तेवढं करत जा काम. हे काम सांगणं झालं का देव देव झालं महाराज? नाही बाबा, काम सांगणं नाही. हे देवदेवातलाच आमचा घराणा आहे. मी नेहमी करता सांगत असतो, कुठला परमार्थ असा आहे मला, पतीला आवडतो पत्नीला आवडत नाही, पत्नीला आवडलं तर पतीला आवडत नाही, पण आमच्या दोन्ही आम्ही सारखेच आहोत. विठ्ठल राजानं भोजन करत असतात, ताट समोर आणलं महाराज आणि राजाने श्लोक म्हणला. राजाने भोजन सुरुवात केलं. आईसाहेब समोर बसल्यावर त्या राणीसाहेब भोजन करत असताना 4-2 ताट घास घेतली. महाराज समोर या. किती नवल आहे. लकडीवारी परिवाराने जे केले महाराज, मला तर आज असं वाटतं की मी तिरुपतीमध्येच कीर्तन सेवा करतो पाहिजे. आलं का लक्षात? जंगल में मंगल असं शेतामध्ये कुठल्या कार्यक्रमाला लोक असतात का महाराज? इकडून 100-200 टाळकरी
इकडून 100-200 टाळकरी. मृदंग वादकाला तसं शॅट झालेलं. 100-200 म्हणजे 100-200 नाही, इकडून 2-3, इकडून 2-3. महाराजही तसेच महाराज. आजचा महाराज असा तसा आहे, बट टाळकरीन गायक इतके सुंदर आहेत महाराज. आज जेवढा हा लुटून घ्यायचे तेवढं मीही लुटून घेणार आहे. मलाही शिकायचे तुमच्याकडून. विठाला 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 विठाला. राजाने भोजन सुरुवात केलं महाराज. 4-2 ताट घास घेतल्यानंतर आईसाहेब समोर होत्या. ताट थोडं हल्ल्यासारखं झालं. किती सेकंद हल्लं होतं गुरुजी आपल्याकडं किलारीचं? हा, थोडं हल्ल्याबरोबर ताट हल्लं की राजाने विचार केला ताट कसं काय हलतंय. जास्तच हलायला लागलं महाराज. लगेच राजाने ती ताट धरलं. धरल्यानंतर जास्त हल्ल्याबरोबर ती तुकडा होता महाराज, ते हातामध्ये आला. हातात धरलेला तुकडा हातातच आला. बाकीचं ताट निघून गेलं. राजा दुःखी झाला. आईसाहेब समोर बसलेले होते महाराज. आईसाहेबांनी सांगितलं मालक काय तुम्हाला दुःख झालं? तुम्ही कोणाची आठवण आली? तुम्ही तुमच्या वडिलाची आठवण आली का? आईची आठवण आली का? काय दुःख झालं? त्यावेळेस राजाने सांगितलं अगं मी भोजन करत असताना ज्या ताटामध्ये जेवत होतो तो आतमध्ये भाजी आणण्यासाठी गेल्यानंतर असा चमत्कार झाला आणि ती ताटच निघून गेलं. जेवढं धरलं होतं तेवढा तुकडा हातामध्ये आला. पण पत्नी हुशार होती महाराज. मी नेहमी करता सांगत असतो पत्नीचं ऐक जा. बरेचसे माणसं म्हणाले तुला काय कळते, ती इज्जतवान आहे म्हणून ऐकून घेते. तिने जर ठरवलं तुला काय कळते म्हणल्यास मग अवघड होईल. बरेचसे माणसं म्हणत असतात तुला काय कळतंय, तुला काय कळतंय. तिने एक दिवस जर मागवळून पाहिलं आणि सांगितलं बसर बाबा किती शहाणा आहेस म्हणल्यानंतर पुन्हा सर्व जाईल महाराज. इज्जतीने राजा विठाला 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 विठाला. आई साहेबांनी आपल्या मालकाची समज काढली. मालक आपल्याकडे ऐश्वर्य भरपूर आहे, आपण दुसरं ताट आणू आणि ताट आणल्यानंतर तुम्ही आनंदाने भोजन कराल. शांत राहा, दुःख आवरा. आईसाहेबांना सांगितलं महाराज. राजाने दुःख आवरलं. 4-2 दिवस निघून गेले. पण सोन्याच्या ताटामध्ये नाही राजा जेवायला. आपण ज्या ताटामध्ये भोजन करतो त्याच ताटामध्ये आईसाहेबांनी ताट आणायचं आणि राजाला वाढायचे. 4-2 दिवस निघून गेले. पण एके दिवशी असा चमत्कार झाला. राजा भोजन करत असताना जी ताट होतं महाराज सोन्याचं ताट गेलेलं होतं, तीच ताट राजाच्या समोर असं सरकत आलं. आल्यानंतर राजाच्या समोर आलं. राजाच्या मनामध्ये शंका आली, ज्या ताटामध्ये आपण भोजन करतो तो सोन्याचं ताट होतं, तीच आहे का नाही. शंका मनातली महाराज. माणसाच्या मनामध्ये काही एक शंका येते, काही वाटतंय महाराज. राजाच्या मनामध्ये शंका आली, ज्या ताटामध्ये आपण भोजन करत होतो ती ताट आहे का नाही. ताट तीच होतं महाराज. जेवढा तुकडा होता तेवढा तुकडा निघालेला होता. पण ते राजाच्या खिशामध्ये सांभाळ केला त्या तुकड्याचा. राजाने तुकडा काढला आणि आपलं ताट आहे का खात्री करून घेण्यासाठी ती तुकडा त्या ताटाला लावला. लावल्याबरोबर त्या ताटाचा होता असा फिट बसला महाराज. आणि बसल्याबरोबर होतं ती ताट निघून गेलं महाराज. तुकडाही गेला आणि ताटही गेले. एक जगद्गुरु तुकोबाराचे प्रमाण आहे. गाढवही गेलं, ब्रह्मचारी गेलं आणि तोंड काळं झालं. जनामध्ये विठाला विठाला विठाला. जसं त्या राजाचं जीवन आहे तसंच आपलं जीवन आहे. आपल्या जीवनामध्ये आनंदी होतो महाराज आणि आपल्या जीवनामध्ये दुःखही होतं. तसं जगद्गुरु तुकोबाराच्या जीवनामध्ये आनंद झाला याचे एक चिंतन सांगतो. ज्या वेळेला संत श्रेष्ठ जगतवंदे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले आणि तीर्थयात्रा करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज एका गावामध्ये मुक्कामासाठी थांबले. एक नेहमी करता सांगत असतो जुने मंडळी, ज्यावेळेला मी मृदंग वाजवायचा महाराज, गुरुजीला माहीत आहे बोळंगूरच्या कार्यक्रमामध्ये मृदंग वाजवायला आहे. दुसरा एक टप्पा असा झाला महाराज, मी प्रमाण म्हणले. एक वाक्य गुरुजीच्या समोर सांगतो. बोळंग गुरुजीने म्हणायचं, जेवढा परिवार होता गुरुजीचा त्यांच्या समोर म्हणायचं गुरुजींनी. बोळंग गुरुजी म्हणायचे, राव फुटीचं पोरग येण्याच्या आधी तुम्हाला काय हात धुवून घ्यायचं आहे ते घ्या. काय म्हणायचं? आता लोक म्हणाले होटीचं म्हातारं म्हणून. तवा म्हणायचे गुरुजी, बोळंग गुरुजी म्हणायचे, होटीचं पोरग येईपर्यंत तुम्हाला काय करायचे ते करून घ्या. माईकवर थांबायचे महाराज समधी. आता मी या लोकांची बराबरी कधीही करू शकत नाही. 10 जरी जन्म घेतले, ती गुरुजीचा जी परिवार आहे या परिवाराची मी कधीही बराबरी करू शकत नाही महाराज. मला म्हणायचं गुरुजीने गेल्यानंतर माईकवर घालायचं. गुरुजीने म्हणायचं, मन भाऊ आता तू प्रमाण काय म्हणायची ते. एक वाक्य सांगतो गुरुजीला माहिती आहे.
बोळेंगुरचा वरचा जी कार्यक्रम आहे महाराज, त्या कार्यक्रमामध्ये अच्युत महाराजांना चटया टाकल्या. माझंच भजन होतं महाराज. मृदंग लावायचा, मृदंग वाजवायचा, प्रमाण म्हणायचे, भजन सुरुवात मीच करायचं. पण आता काय काय झालं मलाही काय नाही, माझंही तिथलं काही तर भाग्य संपलं काय की मला वाटतं. विठाला 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 विठाला. आमच्या परिसरातलं नाही महाराज, मी कीर्तनामध्ये सांगत असतो गुरुजी. एक लातूर जिल्ह्यापुरतं नाही, मराठवाड्यापुरतं नाही, महाराष्ट्रापुरतं नाही महाराज, अनेक राज्यामध्ये बोळेंगुरूचं नाव आहे. यालाच म्हणत असतात उत्तम ते गोरे कीर्ते मागे. एका मरणाचे सरे म्हणे का मरण्याची म्हणे का मरण्याची उत्तम तुका म्हणे एका मरणाची सरे, उत्तम ते उरे कीर्ती मागे. राहिल्या त्या कीर्ती जगमागे. गेले दिगंबर ईश्वरा विभूती. गेले दिगंबर ईश्वरा विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगामा. कुठवर आलो ते सांगा, 12 नंबर पर्यंत. हा ताट गेलं. वा, जसं त्या राजाचं जीवन आहे तसंच आपलं जीवन आहे महाराज. जगद्गुरु तुकोबरा यात्रा करण्यासाठी निघाले. जगद्गुरु तुकोबराचा मुक्काम एका गावामध्ये मंदिरामध्ये पडला. अलीकडच्या काळामध्ये महाराज मंडळी माझ्या सहित सांगतो महाराज, आता मी उगाच समाजाला समजून घेतो म्हणून सोडा, मी नेहमी करता म्हणत असतो असंच देवानी मला समजून घ्यायला सांगावं, माझ्यात काही बदल होऊ दे नाही महाराज. तारीख घेतल्यानंतर मुक्काम कोणाच्या घरी अगोदर ही चाललंय का नाही तुमच्याकडे तस? वा, तारीख घेतल्यानंतर मुक्काम कोणाच्या घरी आहे, त्याला काय पुरायचं का त्याच्या घराच्या मागे कुठेतरी? त्या महाराजाला जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिरामध्ये थांबले आणि थांबल्यानंतर त्याच गावातील एक यजमान मंदिरामध्ये दर्शनासाठी आले आणि आल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराकडे पाहिल्यानंतर दर्शन केलं महाराज. एक परमार्थ एक अशी चीज आहे बघा, परमार्थामध्ये दुसरं काही एक शिकू नका, परमार्थामध्ये काही शिकू नका, पण एक शिका, दुसऱ्याला मोठं म्हणायला शिका. विठाला 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 विठाला. अहो महात्म्याने म्हणाव तुकोबारा आहे सारख्याने. लहानपण देगा देवा, लहानपण देगा मुंगी साखर दारवा, मुंगी साखर
रत्न थोर. वा वा. स्पीकरवाल्या बाबासाठी टाळी वाजव गडी एक बार. आता लय अंतर आहे महाराज तुमचा आणि माझा, आहे की नाही? जवळजवळ माझ्या माहितीने 50 ते 20-25 असेल ही माझ्या माहिती लातूरून. जवळ असतं तर ही स्पीकर नेलं असतं, पण आता जवळ असल्यानंतर स्पीकर नेलं असतं, पण इथं आल्यानंतर खुल्या हाताने जाणार नाही, लक्षात ठेवा. मग तुम्ही मला महाराज काय घेऊन जाणार आहे? ही मला माईक एक चांगलं वाटायला एवढं घेऊन जातो. विठाला विठाला तो साधक जगद्गुरु तुकोबारायचं दर्शन घेतलं आणि जगद्गुरु तुकोबाराने विचारलं, महाराज आपण कुठल्या गावचे? त्यावेळी जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं, मी देहूचा तुकाराम आहे. अलीकडे पदव्या टाकायला पॉम्पलेट बदलावं लागलीत गुरुजी. छोटं जर झालं तर प्रत्येकाला वाटायला मी कुणीतरी आहे. पण जगद्गुरु तुकोबाराने असं नाही सांगितलं, संत श्रेष्ठ जगतवंदे जगद्गुरु श्री तुकोबाराय देहूकर, मी देहूचा महाराज सुद्धा नाही महाराज, मी देहूचा तुकाराम आहे. त्या साधकाने जगद्गुरु तुकोबाराला प्रश्न केल्यानंतर एक वाक्य सांगितलं, महाराज माझी एक इच्छा आहे, आज आमच्या घरी भोजन करण्यासाठी चला. जगद्गुरु तुकोबाराने होकार दिला आणि त्या साधकाच्या घरी जगद्गुरु तुकोबाराय भोजन करण्यासाठी गेले. जगद्गुरु तुकोबाराय भोजन दिलं महाराज. त्या काळातला परमार्थ आहे महाराज, अलीकडचा परमार्थ इतका थाटानं चालू आहे तरी सुद्धा लोकांना इकडे यायला नको वाटते. त्या काळातला विचार केला. मी एक वाक्य सांगत असतो, गुरुजी आमच्या होटीला काशमाईचं मंदिर आहे, तुम्हाला माहिती आहे, जवळच आहे. एक महान संत होऊन गेले, 200 वर्षाचा काळ होऊन गेला असं. त्या सप्ताहामध्ये जेवायला कन्यानवरण होतं महाराज. मी छोटा असताना पोरा एवढं काय होतं, कन्यानवरण होतं. ती कन्यावरण इतकं आदरानं खायचे आणि गुणानं राहायचे महाराज. काय बोललो मी? ज्यांना ज्यांना कळालं त्यांना कळू द्या. कन्यावरण खायचे पण आनंदानं राहायचे. पण आता एवढं मिष्टान्न खाऊन गुणानं राहायला गेलेत. विठाला 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 विठाला. कन्यावरण इतकं आनंदानं खायचे महाराज. होटीच्या सप्त्यामध्ये खलंगरीची मंडळी यायची. हे शिवराम मामा, इथे कुसंगी पुरीच महाराज, जुलपे मामा, हे सर्व परिवार यायचा आणि सुंदर असं भोजन यथेष्ट करायचं महाराज, कन्यावरण. पण माझ्या जीवनामध्ये जे होतं महाराज, ते दिवस आता देवानं नाही ठेवले. त्यावेळेला आम्ही भोजन करण्यासाठी बसायचं. ते कुंभारदादा कोण ती पन्हाळा आणायची खापराची, कशाला? वरण वाढायला. आणि जुन्या काळामध्ये कुठलाही मसाला नव्हता महाराज. मग ते गावकऱ्याने करायचे. 200 नारळ आणले प्रसादाचे, 25-30 नारळ मला त्या प्रसादामध्ये ठेवायचे आणि बाकीचे त्या वरणासाठी तुकडे करून त्या वरणामध्ये टाक. हीच मसाला होता जुन्या काळात. आणि तुकडे टाकायचे महाराज आणि जेवाय बसले त्या पन्हाळ्यानं वाढायची. माझ्याजवळ आले ती कन्या टाकायच्या आणि ती वरण वाढत असताना मी वरून बघायचं. कुठून? त्या पन्हाळ्याच्या वरल्या तोंडातून बघायचं. ते वरण पडतंय तिथून नाही. कशासाठी? ती नारळाचा तुकडा कधी पडल. एक तुकडा मिळायचा नाही महाराज त्या काळात. पण देवानं असं करा ऐकले, आज एक तुकडा त्या काळात मिळायचा नाही, पण आज दिवसातले 2-2 नारळे मिळाले. विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबाराने होकार दिला आणि त्या महात्म्याच्या घरी जगद्गुरु तुकोबाराने कन्या भाकरीचे खाल्लं. कन्या भाकरीचे खाणे, मुखी रामनाम गाणे त्या काळातला आहे महाराज. हे अलीकडे प्रमाण नाही लागू होते. जगद्गुरु तुकोबाराने भोजन केलं आणि केल्यानंतर त्या यजमानाला, त्या घरद्याण्याला नमस्कार केला आणि सांगितलं, दादा मी जातो मंदिरामध्ये, मला सकाळी पहाटे निघून जायचं आहे. जगद्गुरु तुकोबाराने त्या साधकांनी सांगितलं, महाराज माझी एक इच्छा आहे, आजचा एवढा दिवस आमच्या घरी मुक्काम करा. जगद्गुरु तुकोबाराने होकार दिला. पण एक जगद्गुरु तुकोबाराची आट होती महाराज. जगद्गुरु तुकोबाराय म्हणायला लागले त्या साधकाला, दादा मी मुक्काम करतो पण माझी एक आट आहे, ती ऐकलं पाहिजे. त्या साधकाने ऐकलं महाराज. जगद्गुरु तुकोबाराची एकच आट होती, त्या वरंड्यामध्ये तुळशीचं वृंदावन होतं. त्या वृंदावन त्या बाजूला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, मी तिथं आराम करणार आहे. भोजन झालं, यथेष्ट भोजन केलंय, तिथं आराम करतो. जगद्गुरु तुकोबाराला आराम करण्यासाठी काय टाकलं महाराज? आता बघा इथं चटई आहे, चटईच्या नंतर मोठी सतरंजी आहे, सतरंजीच्या नंतर घोंगड आहे महाराज. इतका थाट आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज तुळशी वृंदावनाच्या बाजूला काय टाकलं होतं महाराज? बाळा तू सांग बरे, रक्त कशाला म्हणतात? कोण्या झाडावर असते?
रक्त कशाला म्हणते? नाही, पोत कळतं का? पोत कसलं, पांढरं का कसलं? कळतानी काळ्या धाराचं कळते का पोत? आता मी जाणार आहे जाताना गुरुजी घेऊन त्याला, येतो का रे? हा, पुन्हा माझ्या पोटावर पाय द्यायचा आणखी, ही एक अवघड व्हायची. कीर्तन करते म्हणल्यास ती आज दुसरी गाडी त्याला मला बघावं लागेल. एक वाक्य ऐका, सर्वांनी ऐका. ते लेकरू माझ्या पोटावर नाही मरात पाय देणार, माझ्या पाठीवर पाय देणारे काही मी जन्मण्यासाठी आमच्या परिसरामध्ये 25 लेकरं मी तयार केली. विठाला 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 विठाला. खोटी परिसरामध्ये 25 सप्ते एकदाच करायची. किती? 25 सप्ते होटी परिसरामध्ये करायची महाराज. 1 तारखेला चालू करायचा सर्वांनी आणि अच्युत महाराजाला मृदंग्या मागायचा. 25 गावाला मृदंग्या द्यायचं माझं काम आहे. विठ्ठल विठाला 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 विठाला. रक्त टाकलं महाराज, जुनं पोत ज्याला आपण म्हणतो, त्या पोत्यावर जगद्गुरु तुकाराम महाराज आराम झाले आणि बसल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायचं चिंतन चालू होतं. झोपी सुद्धा चालू होतं महाराज. दिनरजनी हाची धंदा, दिनरजनी हाती धंदा, दिनरजनी हाती धंदा, दिनरजनी हाती धंदा, दिनरजनी हाती धंदा. गोविंदाचे प्रमाणे, गोविंदाचे प्रमाणे दिनरजनी हाती धंदा, गोविंदा दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. दिनरजनी हाची धंदा, गोविंद आसाने, गोविंद शयाने, गोविंद आसाने, गोविंद शयाने, गोविंद श्यामने पैसले गोविंद. झोपे सुद्धा चालू होतं महाराज. जगद्गुरु तुकोबारायचं चिंतन बसल्यानंतर नाही, झोपल्यानं असताना सुद्धा चालू होतं. एका रोमरामातून भगवंताचं चिंतन चालू होतं. जगद्गुरु तुकोबारायचं चिंतन चालू होतं महाराज. ती पाहिलं त्या घरधनेने आणि आल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायची अवस्था पाहिली. परमार्थ व्यवस्थेचा नव्हता जुन्या काळातला, अलीकडचा परमार्थ व्यवस्थेचा आहे महाराज, अवस्थेचा नाही परमार्थ. आणि एक वाक्य आहे का, ज्या महात्म्याचा अवस्थेचा परमार्थ आजही आहे, त्या परमार्थाचा एक ना एक दिवस चांगला उजळणार आहे. कुणी असू द्या, परमार्थामध्ये जीवन जगत असताना ज्याचं जीवन स्वच्छ जीवन आहे महाराज, त्याला कधी नाही डाग लागला. शेवटपर्यंत या जन्मात नाही, चंद्र सूर्य आहे तो पण डाग कधी राहणार जीवनामध्ये असा राहून जाणार नाही. बरेचशा लोकांना परमार्थ करत असताना बरंचसं काही लागाले महाराज. आता का लागाली मला काही माहिती नाही, पण असं जीवन जगा. मी नेहमी करता सांगतो, ही परमार्थ असा स्वच्छ कपडा आहे महाराज. या कपड्याला कुठलाही डाग चालत नाही, दुसऱ्या कलरला कुठलाही डाग चालतो. विठाला त्या महात्म्याने जगद्गुरु तुकोबारायची अवस्था पाहिली. अवस्था पाहिल्यानंतर त्या महात्म्याने जगद्गुरु तुकोबारायच्या डोक्यावर हात ठेवला आणि हात ठेवल्यानंतर एक जगद्गुरु तुकोबारायला मंत्र दिला महाराज. मंत्र दिला राम कृष्ण हरी, मंत्र दिला राम कृष्ण हरी,
महात्म्याने जगद्गुरु तुकोबाराच्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर एक मंत्र दिला महाराज. मंत्र दिला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी मंत्र दिला. त्या क्षणी जगद्गुरु तुकोबारांनी डोळे उघडले आणि त्या महात्म्याकडे पाहिलं महाराज. जगद्गुरु तुकोबाराची अवस्था पाहिली. मंत्र दिला. मंत्र दिल्यानंतर जगद्गुरु तुकोबारांनी डोळे उघडले. त्या महात्म्याकडे पाहिल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराच्या डोळ्यातून अश्रू आले महाराज. दुःखाचे अश्रू आले. तुम्ही म्हणाल महाराज सुखाचे अश्रू राहतात का? दुःखाचे अश्रू का आले? ज्या महात्म्याच्या घरी आपण भोजन करण्यासाठी तयार नव्हतो ती महात्मा जगद्गुरु तुकोबाराला कळालं. जगद्गुरु तुकोबाराच्या डोळ्यातून दुःखाचे अश्रू आले महाराज आणि मंत्र दिल्यानंतर आनंदाचे अश्रू आले. एक वाक्य आहे का? आपल्या जीवनामध्ये आनंदाचे अश्रू कधी आले का महाराज? कुणी हातवरी करा. ज्या माणसाला, ज्या व्यक्तीला आनंदाचे अश्रू आले नाही कुणाला आले. दुःखाचे कोणाकोणाला हातवरी करा. माझ्यासहित प्रत्येकाला दुःखाचे येतात महाराज. नेहमी करता दुःख. आताच आपण प्रमाण म्हणून गेलो. सुख पाहता जव पाडे दुःख पर्वत आहे एवढी. नेहमी आपल्याला दुःखाचे अश्रू येतात. पण जगद्गुरु तुकोबाराच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले महाराज. आणि आल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराच्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर जे आनंदाचे अश्रू होते याचे उद्गार संत श्रेष्ठ जगतवंदे जगद्गुरु श्री तुकोबाराय चिंतन सेवेसाठी निवडलेले अभंगाच्या पहिल्या उजळले भागी आता, उजळले भागी, उजळले भागी आता, उजळले भागी आता, उजळले भागी, उजळले भागी, उजळले भागी आता, उजळले भागी आता, अवघी चिंता बाळगली, गुरुजीने म्हणलेली चाल सांगतो मी. दिलीप गुरुजी. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. महिलाली सांगतो, पुरुषाला नाही. विनीनो सांभाळा मुलीला घातले तुमच्या वंशाला. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. चाली सोप्या असतात हो. अगोदर गुरुजीने झटका मारल्यानंतर मलाही वाटलं कोणती चाल आहे की. लय हुशार आहे हो. घुरमुडून पाडायचं काम आहे तिथे. मग चाल सोपीच होती का नाही. पण पहिल्या सुरू मला वाटलं आता का काय बाजार आहे कुणाला माहिती. म्हणलं आपण वेग बसा. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराच्या महात्म्याने मंत्र दिलं महाराज. ती घर कुणाचं होतं? दिलीप गुरुजीचं काय? काच्यूत महाराज सांगा. जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत मला कंबर सोडायची नाही. मी 4 पर्यंत आता मुद्दामच सांगितलंय. थोडा 15-20 मिनिट वेळ झाला तर 2 तास जास्त करतो म्हणलं कीर्तन सेवा. सांगा. जगद्गुरु तुकोबाराजी मंत्र दिला. ती नेमकं घर कुणाचं होतं? बाबाजी चैतन्याचं घर होतं महाराज. त्या ओतूर गावामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजचा मुक्काम पडल्यानंतर त्या महात्म्याने जगद्गुरु तुकोबाराच्या डोक्यावर हात ठेवला. ती घर होतं
बाबाजी चैतन्य सद्गुरूचं. मी काल साताऱ्याच्या जवळ गेलो होतो महाराज. बाबाजी चैतन्य सद्गुरूचं एक मंदिर आहे. मी तिथं ऐकलंय, मी सेवा केली आहे. एक जाता सांगून जातो. असे काही चमत्कार आहेत जीवनामध्ये. त्या कार्यक्रमामध्ये फक्त 8 दिवस त्या मंदिराचं दार खुलं राहते. 365 दिवसातले 8च दिवस महाराज, आणि बाकीचे दिवस ते बंद राहते. ते दगडाची शीळ लावतात, असं दार नाही महाराज, दगडच लावतात, दापाजून असे उचलतात लोक. 8 दिवस खुलं राहते. तिथला एक चमत्कार आहे का, सप्ताह झाल्यानंतर काल्याच्या दिवशी असा एक दगडी दिवा आहे, ती दिवा लावतात. कोण्या दिवशी, काल्याचं कीर्तन संपलं ते दिवा लावायचा महाराज, आणि नंतर काय करते, शिळा लावायची. दुसरा सप्ताहाचा चालू पहिला दिवस होईल, चालू झाल्यानंतर ते शिळा काढायची. तोपर्यंत ते दिवामध्ये चालूच असतो महाराज. किती चमत्कार मोठा आहे. चैतन्य सद्गुरूचं ती मंदिर आहे तिथं. दुसरं एक सांगतो, ज्या दिवशी काल्याचं कीर्तन होईल त्या दिवशी एक हिरवा ऊस वाऱ्यासहित त्या मंदिराला लावून ठेवायच्या मध्ये आतमध्ये. ते काल्याचं कीर्तनात ठेवायचं. मग दुसऱ्या वर्षी पहिला दिवस चालू झाला, ते शिळा काढल्यानंतर ते दिपत्ती चालू राहते, आणि ते ऊस जणू का आजच शेतातून तोडून आणलाय. असा चमत्कार आहे. बाबाजी चैतन्य सद्गुरूचं सांगितलं. विठाला त्या सद्गुरूंनी जगद्गुरु तुकोबाराला मंत्र दिल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराचे उद्गार आहेत. उजळले भाग्याता अवघे चिंता वारले. छोटे महाराज, वारली म्हणजे नेमकं काय झालं? हा, वारली म्हणजे नेमकं काय? तुम्हाला भीती वाटायला म्हणायला, वारली म्हणजे मेलं मेलं, बरोबर आहे. तुम्हाला वारली म्हणायला भीती वाटायला. कोणच वारल्याशिवाय राहणार नाही महाराज. कुणी असू द्या, राजा असू द्या, महाराजा असू द्या, ना आणखी कुणी असू द्या. आएगा सो जाएगा राजा रंग फकीर, आएगा सो जाएगा राजा रंग फकीर. कुणी असू द्या. तुम्हाला काय भीती वाटायला? अच्युत महाराज वारला म्हणलं तरी चालतंय. मी काम राहणार आहे का महाराज? होय, मी सुद्धा वारणार आहे एक दिवस. वारली म्हणजे नाहीशी झाली. जगद्गुरु तुकोबारे सांगतात, माझ्या ज्या जीवनामध्ये चिंता होती ती आज नाहीशी झाली. संतांची भेट झाली महाराज. उजळले भाग्याता अवघे चिंता वारली. जगद्गुरु तुकोबारे सांगतात, माझ्या जीवनातली चिंता आज नाहीशी झाली. तुम्हाला महाराज, जगद्गुरु तुकोबाराने असं म्हणावं, माझं जीवन आज उजळलं म्हणजे या अगोदर जगद्गुरु तुकोबाराचं जीवन मलिनत असलं पाहिजे. आता उत्तरच असं आहे. एखाद्यानं सांगितलं की मी अच्युत महाराज मी आज चांगलं वागतो, 4 वर्षापासून चांगलं वागतो, म्हणजे अगोदर कुठंतरी घोडपेंड खाल्ले. त्याचं उत्तरच हे आहे. जगद्गुरु तुकोबारे सांगतात, मला महात्म्यांची भेट झाली, माझं जीवन उजळलं म्हणजे या अगोदर जगद्गुरु तुकोबाराचं जीवन काय गलीन होतं का महाराज? असं नाही. एक परमार्थातली एक रीत सांगतो महाराज. परमार्थ एक अशी चीज आहे, किती आनंदी असू द्या, किती गुणवान असू द्या, श्रीमंत माणसाने असं म्हणलं पाहिजे, माझ्याकडे काही नाही, मी गरीब माणूस आहे. एक आमच्या भागातलं उदाहरण आहे महाराज. एका ग्रस्ताला 3 मुलं आणि 3 मुलं बाजूला राहिली. वाटण्या बापानेच केल्या महाराज. मी असतो तर एखादी तुकडा हाणला असता मधला. मला जर वाटण्याला बोलविलं असतं का, एखादी चिप हाणली असती 1 किलो 2 किलोची कुठली तरी महाराज. 6 किलो सोनं होतं त्या बापाने. प्रत्येक मुलाला 2-2 किलो सोनं दिलं. तुम्हाला वाटते का आता सुद्धा नाहीत लोक म्हणून? आता सुद्धा आहेत महाराज. पण माणसं मी कुणीतरी म्हणाली, असं कधीच म्हणू नये महाराज. मग जगद्गुरु तुकोबारे अगोदर मलिन जीवन नव्हतं महाराज. एक परमार्थ एक असा रीतीच आहे. एक नाटाचा सुंदर अभंग आहे बघा. मी तवा नाता अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझ म्या आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा नाही ऐकले गायले गीत. जगद्गुरु तुकोबाने संतांनी म्हणावं, महाराज मी अनाथ आहे, मला कुठलंही ज्ञान नाही, मला भजन जमत नाही, मला स्वराला लागत नाही, असं ज्या दिवशी म्हणाल महाराज, ही अशी वृत्ती बनली पाहिजे प्रत्येकाची. विठाला 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 विठाला. उजळले भाग्याता अवघी चिंता वारली. जगद्गुरु तुकोबारे एका साधकांनी प्रश्न केला, महाराज
तुमच्या ज्या जीवनामध्ये चिंता होती ती नाहीशी झाली असं म्हणता. याचं कारण काय? अभंगाच्या दुसऱ्या संत दर्शनी हा लाभ वा संत दर्शनी हा लाभ वा रे वा. संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला वा रे वा. हा पद्मनाभ जोडिला संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला जोडीला पद्मनाभ पद्म वा रे वा. पद्मनाभ जोडीला पद्म जोडिला जोडिला म्हणलं आता गुरुजीचं गाव आहे
आपण तर ढिलं पडून कसं जमल आहे की नाही. मी बुळंगूरच्या परिवारातला आहे महाराज. मी म्हणलं आता गुरुजीचे लई दिवस झाले भेट, आपण 2 हात बघा. विठाला जगद्गुरु तुकोबा एका साधकांनी प्रश्न केला, महाराज तुमचं जीवन उजळलं असं तुम्ही सांगताय, नेमकं याचं कारण काय. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारीने सांगितलं, मला महान संतांची भेट झाली, महात्म्याची भेट झाली, त्यांच्या आशीर्वादाने माझं जीवन उजळलं. एक वाक्य आहे का, मी नेहमीकरता सांगत असतो महाराज, चांगल्याचा तो उद्धार होईल, चांगल्याचा तर निश्चित उद्धार होईल, पण वाईटाचा सुद्धा उद्धार होणार आहे. चांगल्याच्या संगतीमध्ये वाईटाचा उद्धार होईल, चांगल्याच्या संगतीमध्ये चांगल्याचा होईल महाराज. पण एका वाईटाचा सुद्धा उद्धार झाला. चांगल्याच्या संगती मी नेहमीकरता सांगत असतो, जमल्यानंतर कुणाला वाजवायचे गुरुजी. जिथं जमलंय महाराज तिथं कुणालाही वाजवता येते. कुणी म्हणतंय ते मंत्री आमच्या जवळ आहे महाराज, ती मंत्री आमच्या एकदम जवळला आहे. मग ते नाते होते त्यावेळेला काहीच विचारित नाही, मला जवळला म्हणल्या जवळला कोणी ते असेल नात्यातला. आणि त्या मंत्र्यानं काही तो घोटाळा करून पुन्हा म्हणा होय आता काही की मंत्र्याने केलं म्हणाले बा तुमचा कोण की आमचं महाराज लई लांबून आत्याच्या काकाच्या मामाच्या जावयाच्या लिकीच्या सुनचा भलत काय सांगायची. जमल्यास कुणालाही जमतंय. ही सर्व झाल्याची तर कुणाला उड्या मारायच्यात महाराज. ही जे आहेत का नाही 25,000 वाली, ते ही स्पीकर आणून ठेवा कसं तरी, म्हणजे जुन्या काळातलं कळतंय त्यांना कसं असते. हे जमल्यात कुणाला उड्या मारायच्यात. असं वाजवणार गायक झाले, सिस्टीम चांगली झाली तर उड्या माराय का अडचण आहे. विठाला संतांच्या संगतीने एका वाईटाचा उद्धार झाला महाराज. एक चिंतन सांगतो. एका राजवाड्यामध्ये एक माता माऊली नित्य नियमाने कामधंदा करण्यासाठी जायची आणि तिच्यासोबत एक छोटासा मुलगा 8-10 वर्षाचा मुलगा आपल्या आईसोबत जायचा. जुनी परंपरा होती, तुमच्या भागात होती, माझ्या भागात होती, म्हणल्या कुठेही होती महाराज. जुने जी मोठे लोक होते त्यांच्याकडे लोक कामाला असायचे, झाडलोट करायला माता भगिनी असायचे जुन्या काळामध्ये. आता आहेत का नाही मला काही माहिती नाही. त्या माता माऊलीसोबत तिचा ती मुलगा छोटा जायचा. बरेचसे दिवस काम करत असताना त्या मुलांनी बाजूला बसायचं. आईने सकाळी 2 तास काम करायचं, 8-10 पर्यंत काम केलं की लगेच घरी यायचं महाराज. त्या मुलानेही सोबत यायचं. असं करता करता बरेचसे दिवस निघून गेले. पण एका दिवशी जो मुलगा बाजूला बसलेला होता, आई कामधंदा करत होती त्या राजदरबारामध्ये, त्या मुलाने त्याच राजदरबारामध्ये दुसऱ्या मजल्यामध्ये एक सुंदर अशी मुलगी पाहिली. मी चिंतन कशासाठी सांगतो ऐका. वाईटाचा सुद्धा संत उद्धार किती करत असतात. त्या मुलाने त्या मुलीकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर आपल्या घरी गेले महाराज. नित्यनेमाने आईसोबत गेला. जे असेल ते चटणी भाकरी खायची. पण ज्या दिवशी त्या मुलाच्या मनामध्ये वाईट विचार आला, त्या मुलीशी लग्न करायचे ठरलं महाराज, त्या दिवशी त्या मुलाने जेवणच नाकार केला. आईनं आपल्या घरी गेल्यानंतर चटणी भाकरी खायचं आणि चटणी भाकरी खाऊन एक दिवस असा ठरला त्या मुलीचा आणि त्या मुलाचं, ज्या दिवशी लग्न करायचं ठरलं महाराज, त्या मुलाने निश्चय केला की या मुलीशी आपलं लग्न करायचे. त्या दिवशी जेवणच वर्जी केलं आणि त्या आईने आपल्या मुलाला हाक मारली, बाळा अरे भोजन करण्यासाठी 12 वाजले 11 वाजले, भोजन नाही करत. त्यावेळेस त्या मुलाने नाकार केला. सांगितलं आई मला नाही भोजन करायचं. एक दिवस संपला, बघता बघता 4-2 दिवस संपले महाराज. आणि संपल्यानंतर त्या आईने त्या मुलाला पाठीवून हात फिरवला, जवळ घेतलं आणि विचारलं, बाळा अरे 4 दिवसापासून तू भोजन नाही करत, याचं कारण काय. अरे 4 दिवस झाले मी तुला विचारते भोजन करायचं का. मला असं वाटलं की कुठंतरी मित्रासोबत काहीतरी खात असेल. गर्डेल कशाला म्हणतात तुला कळते का बाळा. गर्डेल काय म्हणत असं आहे. नाही नाही कळना गेले आणखी. हो गर्डेल म्हणजे चिवड्याचं करते. चिवडा कसा मला भाजलेला चिवडा नाही, उगाच चवाळ्यावर टाकायचं महाराज. मग ती चवाळ कसं का असं ना, ते आता तुम्हाला माहित नाही, आमच्याकडले माहिती आहे आम्हाला. ती चवाळ इलेक्शन मध्ये असते. ती चवाळ किती दिवस लोळलेला राहते की महाराज. त्या चवाळ्यावर 4-2 पोते टाकायचे, 5-50 ती पिशव्या टाकायच्या आणि ती वरी अशी ती चटणी टाकायची, भुकणी आळणी, मीठ टाकायची, मिरचू टाकायचं आणि थोडं थोडं एवढाला घोट घोट दिले की त्यांना तिखट लागत नाही. सन 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 खातेत महाराज.
घरी म्हणतात किती चवदार झालं तर आळणी झाली आणि खरडच झालं. बरं तिथं महाराज चलो चल त्याला म्हणतात गर्डेल. ध्यानात ठेव. विठाला 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 विठाला. आईनं विचारलं महाराज सर्व गलीमध्ये, का रे माझा बाळू 4 दिवसापासून भोजन नाही करत, जेवला का कोणासोबत, गर्डेल वगैरे चिवडा काही खाल्ला का? त्या मुलाने सांगितलं आई 4 दिवसापासून माझी आणि तुमच्या बाळूची भेटच नाही. जवळ घेतलं, पाठीवून हात फिरवला. महाराज आई एक अशी चीज आहे, मी नेहमीकरता सांगतो, ज्यांना आई आहे अशांना विचार आई म्हणजे नेमकं काय, आणि गेल्यानंतर विचार आई म्हणजे नेमकं काय. विठाला विठाला आहे तोपर्यंत किंमत कळत नाही. आईची किंमत आहे तोपर्यंत नाही कळत महाराज. आताच एक आमचा विषय झाला, मला वाटते म्हाळंगीमध्ये, मी मंदिरामध्ये गेला असताना तिथं माझा पाहुणचार केला, प्रेम पुरस्कार केला महाराजांनी. तिथे गेल्यानंतर आमच्या वैजनाथ महाराजांनी त्यांचा पुरस्कार केला. ती म्हणली नको नको, म्हणली माझा नको. मी म्हणलं आपल्याला आपणच मोठं करायला शिका, आपल्याला आपणच मोठं करायला शिका. परके जरी कदाचित करतील महाराज, पण एक दिवशी स्टेजच्या खाली घालतील, लक्षात ठेवा. कधी आपलं आपलंच राहतंय. एखाद्या वेळी जमत नसेल, मी वाक्य ऐका कोण, मला तर भाऊनी सोडून बोला, पण भाऊ ज्यांना ज्यांना त्यांना सांगतो भावाचा कधी नाकार करू नका. एखाद्या वेळी जमलं नसलं नाही जमू द्या, पण एक दिवस गावात जर तुम्हाला त्रास दिला तर ती भाऊच तुमच्यासाठी येणार आहे. विठाला माझ्याच घरातलं उदाहरण आहे महाराज. मला सक्का भाऊ नाही, पण मला 2-3 चुलत भाऊ आहेत. पण एक थोडा बाद वागतो, थोडा बाद वागतो म्हणजे थोडं ते अमृत वगैरे घेतो कधीतरी. मग त्याला गावातल्या एक जणांना शिव्या दिल्या महाराज. शिव्या दिल्यानंतर आमचा चुलत भाऊ दुसरा उठला, 4 दुनस ऐकलं, म्हणला असं उभारला माझ्यासारखं. म्हणलं कार, म्हणला 4-2 दिवसापासून बघायला. म्हणलं कशासाठी तू वाकडं बोलायला? म्हणलं त्यानं असं असं अमृत पिऊन आमच्या फलाण्याला शिव्या दिल्या. शिव्या दिलं म्हणजे मला येऊन घरी सांगायचं. त्याचा कसं काय नादा लागला? कोण म्हणतंय? ज्या भावाचं जमत नव्हतं महाराज ती भाऊ म्हणतंय मला येऊन घरी सांगायचं. तसं वाक्य ऐका, सर्वांनी आपल्याला आपलं म्हणा शिका. विठाला विठाला आईने जवळ घेतलं. अशी एक जात आहे महाराज, आईशी कळवळ्याची जाती. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, किंवा वाहे माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्याची जाती. आपल्या बाळाला जवळ घेतलं, पाठीवून हात फिरवून सांगितलं, बाळा अरे 4 दिवसापासून तू भोजन करत नाही, याचं कारण काय? त्यावेळेस त्या मुलाने सांगितलं, आई तुला खरं सांगू, 4 दिवसापासून जेवण तर सोडून बोल, मी पाणी सुद्धा गोटभर नाही पिलं. माझ्या मनामध्ये असा निश्चय ठरलाय, ज्या राजवाड्यामध्ये तू कामधंदा करण्यासाठी जाते त्याच राजवाड्यामध्ये एक सुंदर अशी मुलगी आहे, राजकन्या आहे. माझ्या मनामध्ये असा विचार आला की त्या मुलीशी लग्न करावं. ज्या वेळेला मुलगा बोलत होता महाराज, त्या क्षणी त्या आईने आपल्या मुलाच्या तोंडाला दाबलं आणि सांगितलं, बाळा अरे ही वार्ता, ही जी भाषा आहे झोपडीत बोलला ते बरं झालं. ही जर वार्ता राजाला कळाली तर राजा आपल्याला जिवंत नाही ठेवणार, आपल्याला फासावर जावं लागेल. पण त्या मुलाने निश्चय केला होता महाराज. ह्यालाच म्हणायचे निश्चयाचे बळ. निश्चय म्हणजे निश्चय, असं बुडबुड नाहीच महाराज. ठरवलं होतं या मुलीशी लग्न करायचंय. आईने पाठीवून हात फिरवून सांगितलं, बाळा असं करू नये, अरे ती राजकन्या आहे. आपण ज्या दरबारामध्ये काम करतो तिथं असं नाही व्हायला पाहिजे. ज्याच्या घरी खावं त्याच्या घरी असं बैमान होऊ नये महाराज. आता बैमान व्हायलेत का नाही मला काय माहिती नाही. आईने समज काढली. दुसऱ्या दिवशी ती कामधंदा करण्यासाठी राजवाड्यामध्ये गेली. गेल्या असता हातामध्ये झाडू होता. ती मुलगा असा बाजूलाच बसलेला होता महाराज, पण काम करत असताना हातामध्ये झाडू होता. तिच्या डोळ्यातून आसुरी येत होते दुःखाचे. त्या क्षणी त्या राजकन्याने पाहिलं, राजदरबारामध्ये राजकन्या होती, तिनं पाहिलं. आल्यानंतर ती खाली आली, हातातला झाडू घेतला आणि विचारलं, आई साहेब काय दुःख झाले ते सांगा. तुम्ही नित्यनेमाने राजदरबारात आल्यानंतर तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला आनंद होतो महाराज. असे काही चेहरे आहेत बघा, चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर दुसऱ्या माणसाला आनंद होतो, पण असे काही बहादर आहेत महाराज, चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर ती कामच होत नाही. लोक बरेचसे म्हणतात एखादी कामाला तर निघालं, झालं का नाही हो काम, ए काय की बाबा ते अच्युत महाराजाचं तोंड बघितले की आम्हाला ऑफिसच आलं म्हणतात. असं लोक तुम्हाला कशाला दुसऱ्याला, मग माझ्यावरून सांगतो. विचार केला महाराज, ती राजकन्या म्हणायला लागली, तुमच्याकडे पाहिल्यानंतर आम्ही आनंदी होतो, पण काय तुम्हाला दुःख झालं? त्यावेळेस त्या राजकन्याच्या गड्याला मिठी मारली आणि ती रडायला लागली. सांगितलं, ताईसाहेब
काय सांगावं, ही जी माझा मुलगा आहे 4 दिवसापासून उपवासी आहे. 4 दिवसापासून म्हणतो की तुमच्याशी लग्न करावं. तुम्हाला सांगू नये पण सांगायची वेळ आली, काय करावं. 4 दिवसापासून ही मुलगा म्हणतो की तुमच्याशी लग्न करावं. ती राजकन्या होती महाराज. त्या राजकन्याने सांगितलं, आई साहेब दुःखी नका हो, ते बंद करा रडायचं. या मुलाच्या 4 दिवसापासून मनामध्ये आले माझ्याशी लग्न करावं. माझ्याही मनामध्ये 8 दिवसापासून आले की याच मुलाशी लग्न करावं. विठाला विठाला विठाला. आई साहेबाला नाही विश्वास बसला महाराज. एवढा गुन्हा केल्यानंतर आई साहेबाला नाही विश्वास बसला. त्या राजकन्याने सांगितलं, आई साहेब या मुलाचं आणि माझं आजपासून 8व्या दिवशी निश्चित लग्न होणार आहे. तुम्ही निवांत घरी जा. तुम्ही काम करण्यासाठी राजदरबारामध्ये आता येऊ नका. तिच्या मनामध्ये शंका होती महाराज, पण तिच्या मनातली शंका नाही निघाली. या राजकन्याने कितीही सांगितलं तुम्ही निवांत घरी जा, आजपासून 8व्या दिवशी लग्न होणार आहे आणि तुमच्याकडे निरोप आल्यानंतर तुम्ही इथं राजदरबारामध्ये या, लग्नच करण्यासाठी अक्षता राखण्यासाठी या. ठरलं महाराज. ती माता माऊली निघून गेली. पण ज्या मुलाशी लग्न करायचं होतं त्या मुलाला सांगितलं, मालक आजपासून तुमचं आणि माझं 8व्या दिवशी लग्न होणार आहे, पण तुम्ही एक करावं लागेल. ते मुलाने विचारलं, काय एक नाही, एक करावं नाही, कितीही करतो, काय सांगा ती सांगा. त्या राजकन्याने सांगितलं, एवढं करा, आजपासून 8व्या दिवशी लग्न होणार आहे, पण मी जे सांगते ते ऐका. त्याही मुलानं होकार दिला महाराज. आणि त्या राजकन्येने आपल्या सेवकाला राजदरबारामधून 2 पाट आणि 1 चौरंग आणायला सांगितलं. होणाऱ्या पतीला सांगितलं, मालक बसा या पाटावर. आपण एका पाटावर बसली महाराज. दोघांनी नमस्कार केला, हात जोडले. आणि हात जोडल्यानंतर होणाऱ्या पतीला सांगितलं, मालक मी पुढं पुढं म्हणणार आहे, तुम्ही माझ्या मागे मागे म्हणा. तुम्ही नाही, ती राजकन्या बोलते महाराज होणाऱ्या पतीला, मालक मी पुढं पुढं म्हणते, तुम्ही मागे मागे म्हणा. 8 दिवस संपल्यानंतर तुमचं आणि माझं निश्चित लग्न होणार आहे. त्या मुलाला आनंद झाला महाराज. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये पाटावर मुलगाही बसला, होणारा पतीही बसला. आणि होणारी ही जी मुलगी होती महाराज राजकन्या त्या पाटावरती बसली. आणि दोघांनी हात जोडले आणि त्या मुलीने पुढे पुढे म्हणायचं आणि होणाऱ्या पतींनी मागे मागे म्हणायचं. भगवान श्रीकृष्णाची मूर्ती त्या चौरंगावरती ठेवली, पूजा केली महाराज. आणि या मुलीने सुरुवात केला, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. गोविंद हरे हरे हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण. श्रीकृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ. त्या मुलीने, होणाऱ्या मुलीने, त्या पत्नीने पुढे पुढे म्हणायचं महाराज आणि मालकांनी मागे मागे म्हणायचं. 1 दिवस संपला, 2 दिवस संपले महाराज. बघता बघता 7 दिवस संपले. त्या मुलाच्या आई सारखं वाटाकडे पाहत होती, 8वा दिवस कधी उजळेल आणि मला कधी निरूप येईल. पण निरूप 2 नमुन्याचा होता महाराज, 2 प्रकारचा होता. एक दुःखाचाही होता आणि एक सुखाचाही होता. एक दिवसाकडे वाटाकडे पाहत होती, कोणता दिवस कसा ऐकायला मिळेल.
पण 7 दिवस संपले, 8वा दिवस उजळला महाराज. सारखं तिला वाटायचं आता शेवटचा दिवस राहिलाय, आता काय होते कुणाला माहिती. ती सारखं वाटाकडे पाहत होती महाराज. आपल्या मुलाचं लग्न आहे, लग्नासाठी आपला अक्षता टाकण्यासाठी आशीर्वादासाठी जायचंय. ती सारखं वाटाकडे पाहत होती महाराज लग्नाचा. दोघंही पती पत्नी होणारे पाटावर बसले आणि 8वा दिवस उजळला, पूजा संपली. आणि संपल्यानंतर त्या मुलीने होणाऱ्या पतीला जाग करण्याचा प्रयत्न केला. कशासाठी? लग्नाचा दिवस होता महाराज. पण जी मुलगी महाराज आपल्या पतीच्या लग्नाची वाट पाहत होती, जो मुलगा आपल्या पत्नीची वाट पाहत होता महाराज, तोच मुलगा म्हणायला लागला 7 दिवस संपले. आणि 7 दिवस संपल्यानंतर 8वा दिवस जे उजळला ते 8वा दिवस होता महाराज लग्नाचा. आता सावध सावधान समय सावधान. आली का मंडळी? 8वा दिवस होता महाराज, ते लग्नाचा दिवस होता. पण ज्या मुलाच्या मनामध्ये वाईट विचार होता तोच मुलगा म्हणायला लागला, तो माया मिले करो, तो माया मिले करो, तो माया मिले करो, तो राग धरू नको माझा राग धरू. नको माझा राग धरू. नको माझा, नको माझा, नको माझा राग धरू. नको माझा, नको माझा राग धरू. नको माझा वा वा. नको माझा राग धरू. नको माझा, नको माझा, नको माझा, नको माझा, नको माझा राग धरू.
धरू. कोण म्हणाले पाकरा म्हणून? पाकरा ते सोर आहे ते. आता ज्यांना ज्यांना कळालं त्याला कळू द्या. ह्या दोघाला काही की माहित असलं इकडे त्या बारक्या तुला पाकरा माहित आहे का? माहित आहे बाबा. ते खुसून हसायले विठाला विठाला ठाला विठाला विठाला विठाला. ज्या मुलाच्या मुखातून एवढे वाईट विचार असताना तो मुलगा म्हणायला लागला महाराज माझ्या जीवनामध्ये वाईट झालं पण असं व्हायला नाही पाहिजे. तोच मुलगा म्हणायला लागला महाराज तो माय मेले करो नको माझा राग धरू. मुलगा होता महाराज त्या राज दरबारामध्ये काम करून खाणाऱ्या आईचा मुलगा होता. ती राजकन्या कोण होती महाराज? महाराज बारके महाराज सांगा ती राजकन्या कोण होती? हा हेमा मालिनी काय होतं मग? लेकरला हा मीराबाई. कॉपी तर नाही की गुरुजी करायला? नाही तर दिलीप गुरुजीची कॉपी व्हायची. मीराबाई मीराबाई वा. मला एवढ्यासाठी चिंतन सांगायचंय चांगल्याच्या संगतीमध्ये किती वाईट जाऊ द्या महाराज उद्धार होत असो. तसं मीराबाईच्या संगतीमध्ये एवढा वाईट वरतीचा मुलगा गेला त्याचाही उद्धार झाला. विठोबा भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला किंवा जोडीला. महाराज 8 दिवसाच्या सप्ताहामध्ये एवढे टाळकरी जमत नाहीत. 8 दिवसामध्ये ते लागतं चुकतं अगोदर झालेला राहते महाराज. म्हणून तर महाराज लोक फोन आला की म्हणते आज कितवा दिवस आहे तुला काय काला झाल्या तिथे पुरायचे का? पहिला दिवस नाही का जमत? काय होते महाराज खरं आहे का नाही? मी इथं एक टाकळी म्हणून गाव आहे महाराज जिवळी टाकळी तिथं मी कार्यक्रमाला गेलो होतो. असे आपल्या छोट्या महाराजसारखे 5-25 विद्यार्थी क्लोजर गाडी घेऊन गेलो आणि गेल्यानंतर मी कुठला ते एक पांडुरंगाचं मंदिर आहे बघा काय त्याला म्हणतात विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर मडी का काय तर म्हणतात मडी. मी गावातून आलो महाराज. गावातून वळल्यानंतर जवळजवळ 1.5 किलोमीटर जावं लागतं. मग विचार केला म्हणलं आता गावातून आपण चाललो गडी आता कोणच नाही तर काय करावं. जाताना एकही माणूस दिसेना महाराज वाटणं कच्चा रस्ता होता. येत असतानाही दिसेना जाणार नाही येणार नाही फक्त आमची एकटी गाडीच मधून मोकळी निघाली. मग ते आमचं पोरगा एक म्हणला महाराज तो आता पोरगा ऋषिकेशला गेला. तो पोरगा कधी कधी मी विचार करतो महाराज कीर्तनात सांगत असतो 25 विद्यार्थी तयार केले पण आज एकटाच गाडीमध्ये आलो महाराज. कधी कधी वाटते दशरथ राजे झालं तसंच माझं झालं काय की विठाला 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 विठाला. म्या केलेल्या परमार्थाचं सार मला मिळाले गुरुजी. आलं का लक्षात? त्या लेकराने जरी नाही नाव घेतले त्या लेकराच्या आईवडिलांनी जरी नाव घेतलं तर माझी यादीला लागून गेले वरी. माझ्याकडचे पोरं 2-3 पोरं महाराज ऋषिकेशला गेले चांगले वाजवले. आता मी 4 विद्यार्थी केशव महाराज जगदाळे काय ते लिंबा गणेश ते मांजर सुंब्याच्या पुढे माझे स्वतः विद्यार्थी मी नेऊन ठेवले महाराज. तुम्हाला महाराज तुम्हाला येत असताना तुम्ही कसं काय ठेवलं? माझ्याकडे महाराज 10वी पर्यंतच आहे 11वी 12वीचं नाही. स्वतःनं सांगावं स्वतःचं शहाणपणा. नाही तर लोकांच्या लेकराचं वाटोळ करायचं इथंच तिंबायचं. बरं तिंबायचं म्हणा तर काही पैसे बी नव्हते. वैभव जेणेकरून वरवा लावलाय महाराजाला 200 रुपये 400 रुपये महिना मिळतंय तेही नव्हतं महाराज फुकट होतं. म्हणून फुकटच्याला किंमत नसते. खाली जरी किंमत नसली वरी किंमत आहे महाराज. विठाला विठाला आमच्या गोपाळ महाराजांनी बरीचशी मंडळी आणली महाराज गावाकडून आणली. आमचे सतीश गुरुजी आले माझ्यासोबतही महाराज आले. ही पंचकृती सर्व मंडळी
आली महाराज गुणवान मंडळी, यातले 2-4 माणसं आता मी बघायलो महाराज, मलाच भीती वाटायला. आता हे यातले कोणी महाराज मंडळी असतील, वयोवृद्ध असतील, कोणी ज्ञानेश्वरी पाठाला बसलेले असतील, भागवतकर असतील. पण आता नवीनच आलो महाराज, याला म्हणायचं नवीनच पाक करू, पुढलं नाही म्हणायचं. नवीन आलो महाराज, सर्वांचं दर्शन झालं. 2 चरणाचं आपण उर्वरित चिंतन पाहिले. माझ्या मैत्रिणी 12:30 होऊन गेली. एक 15-20 मिनिटामध्ये आपण सेवा संपवायची आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत, सर्व केलेले महाराज प्रसाद आहे. प्रसाद सर्वांना मिळाला पाहिजे. उजळले भाग्याता अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला किंवा जोडीला. 2 पाठ आहेत महाराज. मग तुम्ही म्हणाल महाराज तुमच्या मतानं नेमकं कोणता पाठ खरा आहे? तुमची शंका आहे. नेमकं तुमच्या मताने जोडीला का जोडला कोणतंही सांगा. तुम्ही असं जर शंका केली, मी असं म्हणत असतो जोडीलाही खरा आहे आणि जोडलाही खरा आहे, दोन्ही आहेत महाराज पाठ. तुम्हाला महाराज निश्चय नक्की सांगा तुमचा कोणता. मी नाही सांगत महाराज, मी सांगणार कोण हे तुकाराम महाराजांनी ठरवलं पाहिजे. भगवान श्री ज्ञानोबा संतांनी ठरवलं नेमकं काय करायची ती. म्हणून मी असं म्हणत असतो मोठ्याचा नाद छोट्यानं कधीच करायचा नाही. मोठ्याचा नाद छोट्यानं करू नये महाराज. बरेचसे माणसं छोटी माणसं मोठ्याच्या नादाला लागते, त्याला कुठंतरी वाटलं बसतं. म्हणून तर मी म्हणत असतो तुम्हाला मगाचीच सांगून गेल, परमार्थामध्ये जीवन जगत असताना कुणी असू द्या त्याला मोठं म्हणायला शिका, तुमचा फायदा होणार आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. मोठ्याचा नाद छोट्याने का करू नये याचे एक चिंतन सांगतो. पावसाळ्याचे दिवस होते. मी कशासाठी सांगतो? मोठ्याचा नाद छोट्याने कधी नाही करायचं यावर सांगतो. पावसाळ्याचे दिवस होते. मोठं झाड होतं महाराज, नांदुरकीचं झाड. बघाही कसं आहे. आणि अशा या झाडावर वानर बसलं. पावसाळ्याचे दिवस होते. बारीक वरून बारीक छोटा छोटा पाऊस चालू होता महाराज. चिमणी बसली होती बाजूला एका फाट्यावर आणि माकडी वानरी बसलो होतो दुसऱ्या फाट्यावर. हिनं उगा आपलं शांत बसावं का निघून आणं. बरेच माणसं बारके सुद्धा मोठ्याला खेटायला जाते. कधी जातो आणि खेटाय आपली ऐपत कळा जावे महाराज. एक सांगू, भगवंताच्या साक्षीने सांगतो माझ्या जीवनामध्ये झालेलं. आमच्या भागामध्ये एक सप्ताह झाला आणि एक माझ्या मैत्रिणी 5 वर्षाची गोष्ट असेल. त्या लोकांनी मला फोन केला, म्हणले महाराज ही तारीख तुम्ही घेतली पाहिजे. मग मी कुठली तरी तारीख पहिला असावं का काला असावं एवढ्यासाठी नाही विचारलं. मी आताच तुम्हाला सांगून गेलो, पहिला का दुसरा कुठलाही चालतो महाराज. मी त्यांना विचारलं, म्हणजे गेली वर्षी कोणाकडे तारीख होती? ती म्हणले फलाण्या महाराजाकडे होती. मी म्हणलं काय करा, तुम्ही मला ती तारीख देताय, त्या तारखेवर कुठलाही महाराज दुसरा टाका. जी तारीख तुम्हाला मला द्यायची तिथं पहिला कुठला दुसरा असला तिथे टाका, मी पहिल्या दुसऱ्या दिवशी करतो सेवा. ते म्हणले महाराज असं कसं काय? मी म्हणलं मी शेवट कुस्ती करणारा महाराज नाही, मी गरीब महाराज आहे म्हणलं, नारळाच्या तुकड्या रोड्या मारणारा. त्या लोकांनी महाराज असं कौतुक केलं कीर्तन संपल्यानंतर. मी तिथला मला वाटते 4था का 5वा दिवस घेतला. आणि शेवटी जरा कुस्त्या मोठ्याच होत असतात नाही का. माझ्यासारखे गरीब पहिलवान झाले की मग 100-200 नारळाच्या तुकड्या रोड्या मारायची. मी त्यांना सांगितलं, मी नको म्हणलं अशी सेवा आहे त्या फलाण्या महाराज चांगल्या कुठल्या तरी महाराजाला द्या. कीर्तन सुटल्यानंतर एकानं सांगितलं महाराज येते म्हणले अच्युत महाराजाला मानावं लागेल. अच्युत महाराजाचा शांतपणा आम्हाला त्या दिवशीच कळाला की कुणाला तरी काढून आपल्याला तिथं घ्यावं हे असं मुळीच वाटणार नाही महाराज, कधीच नाही. मी सांगून जातो, दुसऱ्याला जर मोठं म्हणायला शिकलं महाराज तर चांगलं होतं, नाही तर त्या चिमणीसारखं होते. कसं होतंय सांगतो. पाऊस चालू होता, त्या चिमणीने त्या माकडाकडे वानराकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्याला म्हणायला लागली, दादा पाऊस यायला आहे. त्यानं म्हणलं हो यायला, मला माहिती आहे. पाऊस यायला काय बसला खाली मान घालून? त्यानं म्हणलं काय उड्या मारू का पाऊस? नाही म्हणलं बरं पाऊस यायला बारीक झिमझिम काकडल्यासारखं वाटायलंय. त्यानं म्हणले आता काय करावं? काकडलो म्हणलं पावसामध्ये, थंड झाले माझं शरीर. जवळ गेली महाराज, एवढ्यावर नाही जमलं, ह्या फाट्यावरून त्या फाट्यावर बोललेलं ऐकू जात होतं, तेवढ्यावर नाही जमलं, जवळ गेली. आणि जवळ गेल्यानंतर त्याला म्हणले होय पाऊस यायला तुला कळू नये अगोदर आसरा केला पाहिजे, आसरा करावं लागते. त्याला म्हणलं हो झाली चकली म्हणला. उन्हाळा इकडे तिकडे फिरला, लोक पेराई निघाले तो आता आऊत घेऊन निघाला, बोंबलत फिरला म्हणला सप्ते खात. तुम्हाला नाही म्हणायला, नाही तर तुम्हीच म्हणताली काय काढला अच्युत महाराजांनी.
ती म्हणायला लागली उन्हाळ्यामध्ये लग्न लग्न खात म्हणतो सप्त्या कशाला म्हणू होय महाराज. लग्न खाती इकडे तिकडे फिरला अक्का उन्हाळा गेला आसरा करायचं तुला कळू नये. त्यानं सांगितलं हो ग तायडे मी विसरलो जरा उन्हाळ्यामध्ये इकडे तिकडे उड्या मारत बसलो आणि खरंच मी विसरलो पण दुसऱ्या पावसाळ्याच्या अगोदर मी काहीतरी मी आसरा करणार आहे. तेवढ्यावर नाही जमलं महाराज. समाज बी असा आहे बघा एखाद्याचं कुणाचं तर काही एखादी चालाय जर लागलं तर लय जोर मारत असते. तुम्ही भांडणात बघा सोडा सोडा राहू द्या एवढी बाबा नाव नाही नाही जमतच नाही महाराज. लय दिवसापासून माझ्या मागं लागले बाया वारंवार महाराज. आता महाराजांना हुशारी करायची भांडणं लागलेत का नाही एकदा सांगायचं राहू द्या अरे भांडण करू नये भांडण बरं नसते दोघाच्याही घराची बुडू होते. उगा हल्ली मारली येणार नाही कुणाला. तुम्ही घरातलेच माणसात असं म्हणा ऐकले ठीक नाही ऐकले तर इकडे तोंड करून उगा निघून जायचं आपणच भांडण सुटते. भांडणाला काहीच लागत नाही महाराज. नाही तर सारखा सारखा धरायला गेलं ती म्हणजे सारखा सारखा महाराज जमतच नाही. खाली जरी पडलं तर वरल्याला असं आवळून धरते पण सोडित नाही महाराज. आम्ही लहानपणी तीच करायचं मला कुणीच ऐकायचं नाही महाराज. खाली जरी पडलं तर वरल्याला मी वरल्याला वरल्या माणसानं उचलायचं आम्ही त्याला अशी मिठी मारायची जमते का. तसंच आहे महाराज. त्या चिमणीने सांगितलं दादा झाली तुझ्याकडून चूक पण एक कर पुढच्या तरी पावसाळ्यामध्ये काहीतरी असा करून ते हो म्हणून सांगितलं महाराज. पण एवढ्यावर बी नाही ग बसली महाराज. गप बसाव का नाही तिनं तिला असं करता करता असं करायला लागली एवढ्यावर नाही जमलं पुन्हा गालगुशा घ्यायला लागली. चिमणी चोचीमध्ये धरली त्याच्या गालाला म्हणली तुला लाज वाटू नये एवढा धटिंगाच्या उन्हाळ्यामध्ये बोंबलत फिरलास आसरा करावं का नाही म्हणला. बघ माझा आसरा एवढ्यावर नाही जमलं महाराज. त्यानं म्हणला चल बरं तुझा कुठं आसरा दाव. गेलं महाराज. चिमणीचा जी खोपा होता गेल्यानंतर वाढणार अगोदरच असे महाराज एक ना एक बाजूला अशा शितोड्या करून टाकल्या. गुन्ह्यानं बसला असता कशाला लागत होतो म्हणाला. तसं मोठ्याचा नाद मी कोणतो करा महाराज अभंगाची चूक काढणारा विठाला 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 संत दर्शन्याला पद्मनाभ जोडला. जगद्गुरु तुकोबर एका साधकाने प्रश्न केला महाराज तुम्ही पद्मनाभ जोडला ही पद्मनाभ नेमकं ठेवला कुठं याचं चिंतन. वा वा
संपुष्ट हे हृदय पेटी करुणे पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात असा जी पद्मनाभ आहे की हृदय रूपी पेटीमध्ये ठेवला. संपुष्ट हे हृदय पेटी करुणे पोटी साठवू. कोण्या कोण्या महात्म्याने भगवंताला साठवलं आपण हे नाही सांगायची वेळ झालेला आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ जगतवंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय चिंतन सेवेसाठी निवडलेले अभंगाच्या शेवट. तुका मने होता ठेवा, तुका मने होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तुका तुका मने होता ठेवा, तुका मने होता ठेवा, तुका मने होता ठेवा, तुका मने होता तो या भावा सापडला, तो या भावा सापडला, तो या भावा सापडला, तो या भावा सापडला. संत
भावा म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, संत दर्शनी आला, पद्मनाभ जोडला. आनंद आहे महाराज. आज या पवित्र पावन नगरीमध्ये आजच्या चिंतन शिवेचे कारण भगवान श्री तिरुपती बालाजी व्यंकटरमणा या मंदिरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी कीर्तन सेवा या लकडी परिवाराने आयोजित केलेला आहे. आजच्या या कीर्तन सेवेची माझ्या माहितीने 3रं वर्ष आहे सेवेला. गेल्या 50 वर्षापासून हे कार्यक्रम चालू आहे. पण मला नवल वाटते महाराज, एकट्याचा नव्हे खेळ, तरी पण सुद्धा एवढा मेळ जमवला मला नवल वाटायला. मी आताच सांगून गेलो, कौतुक करावं महाराज. सप्ताहामध्ये एवढे टाळकरी नसतात. आता तुमच्या भागात असतील सोडा, आमच्याकडे सप्ताहामध्ये टाळकरी किती राहतात महाराज? इतके टाळकरी राहतात, इतके टाळकरी राहतात. प्रत्येक पिलरला एक जण असते. मग मंदिरामध्ये पिलर किती उभा असतात? असून 5, आपलं 4 किंवा 6, लय झाली तर 8. मग मृदंगाला तसंच वाया गेलेलं कॅसेट. मग कार्यक्रम किती रंगत असेल महाराज. पण इथं आल्यानंतर मला इतका आनंद झाला. ही सर्व गुणीजन मंडळी, ही संसृष्टीमाले आमचे बाबा, सर्व मृदंग वादक, गायक मंडळी, श्रोते मंडळी, सर्व ही जाणकार मंडळी आहे महाराज. वयोवृद्ध मंडळी बसलेले असतील, उभारलेले असतील. ही सर्व माता भगिनी, ग्रामस्थ मंडळी, सर्वांच्या साक्षीने 2 तास चिंतन सेवा झालेली चिंतन सेवा परमपूज्य वैकुंठवासी गुरुवरे भगवान महाराज मोरे सलगरा, श्री संत काशीमाई महाराज, व्यंकटरमणा गोविंदा भगवंताच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम 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 तुकाराम. कुंडली कवरला हरी विठ्ठल पंढरनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, व्यंकटरमणा, व्यंकटरमणा. हर हर. विठ्ठल जय जय विठ्ठल.